नमस्कार। दारू आणि मटण दिलं तरच नांदायला येईन अशा या विचित्र बायकोच्या मागणीला वैतागलेल्या नवऱ्याने उचललं टोकाचं पाऊल। सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राइब करून घ्या। राजस्थानमधील बासवंडा जिल्ह्यातील कुशलगड येथे पती चिराग आणि पत्नी नेहा वास्तव्यास आहेत। चिराग याने खूप मुली पाहिल्या, परंतु त्याचं लग्न काही केलं जुळत नव्हतं। शेवटी त्याच्या एका मित्राने नेहा जैन हिचं स्थळ सुचवलं। त्यानंतर दोन्ही घरातील लग्नाविषयी बोलणी सुरू झाली। नेहा हिच्या वडिलांनी आम्हाला 2 लाख रुपयांची गरज आहे आणि तुम्ही ते द्यावेत, या अटीवर नेहा आणि चिराग यांचं लग्न ठरलं। दोघांचं लग्नही झालं, परंतु काही दिवसानंतर नेहाने तिचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली। ती एका व्यक्तीबरोबर सतत फोनवरती बोलत राहायला लागली। त्यानंतर ती दारूही प्यायला लागली। कधी कधी तर घरीच दारू आणून पित होती। या सर्व गोष्टींचा त्रास चिरागच्या घरच्यांना व्हायचा, पण नेहा त्यांना मी पोलिसांत तुमच्या विरुद्ध तक्रार देईल अशी धमकी द्यायची। त्यानंतर नेहा रक्षाबंधनासाठी माहेरी गेली। ती अद्याप परतलीच नाही। यानंतर चिराग याने कुशलगड पोलीस स्टेशन इथे नेहा आणि तिच्या कुटुंबियांच्या विरोधात फसवणुकीची तक्रार दाखल केली असून पुढील तपास पोलीस करत आहेत।